आईचं देऊळ कोणी बांधिला आईचं देऊळ कोणी बांधिला संगीती ढोणे संगीती ढोणे आले आले तिला संगीती ढोणे संगीती ढोणे हॅलो गाइज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल न्यू व्लॉग. निघालोय टिटवाळ्याला. वासुंद्री गावात थोडंसं काम आहे. दोन पडदे लावले जात. एवढा खतरनाक कोण आहे हा, आणि त्याच्या मागे अजून एक आहे, आणि इकडे ठेवला मोकाट. सो आधी एक काम आहे आपलं टिटवाळ्याला, ते करणार. त्याच्यानंतर जाणार बदलापूरला. आपला उद्याच्या दिवशी 2 शोज आहेत. एक आहे बदलापूरला आणि एक आहे भिवंडीला राहणारला. सो मी थांबणार आहे भिवंडीला राहणारला आणि सचिन थांबणार आहे बदलापूरला. सो बदलापूरला मला काही थांबता येणार नाही, त्याच्यामुळे मी आज जातो बदलापूरला. तिकडची जागा वगैरे बघतो, कारण उद्या तिकडे खूप मोठा शो आहे. तिकडे असतील सिंगर आपले अजयजी गायकवाड, त्याच्यानंतर सपनाजी पाटील, भरदास पवार अशी पूर्ण टीम आहे. ड्रस स्क्रीन सर्व काय आहे. सो जाऊन मी बघतोय. सो गाईज पोचलोय टिटवाळ्याला. टिटवाळा म्हणजेच टिटवाळा वेस्टला मांडा कोईवाडा आहे, मांडा गाव आहे, त्या गावात आहे. आपल्या मागच्या शोचा पेमेंट पेंडिंग होतं, त्या पेमेंटसाठी आलो आहे. आता चेक देतोय. सो गाईज येऊन बसलो टिटवाळ्याला. तर हा होता त्या दिवशीचा तेजस नवरा. सो तो आपल्याला आपल्या परवाच्या शोबद्दल फीडबॅक देतो, रिव्ह्यू देतो. तर त्याच्यातूनच ऐकून घ्या. त्या दिवशी शो एकदम मस्त झाला. माझ्या अपेक्षेच्या अजून 2 पट तुम्ही चांगला केला. थँक्यू. मी तुझ्यावरती जो विश्वास ठेवला तर तुम्ही मला साकार करून दाखवला त्या विश्वासाचा. म्हणजे मी अपेक्षा पण नव्हती ठेवली, पण तू त्याला बोलतात ना चार चांद लावले. माझ्या फॅमिलीला, फ्रेंड्सला, सर्वांना तुझा शो आवडला. जे काय असेल ते नेक्स्ट टाइम पासून तुलाच. थँक्यू सो मच. चला इथलं काम आवरून निघतो बदलापूरला. मगाशी ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं मी 2 शो आहेत, तर त्या एका शोची व्हिजिट करतो, बाकीचं नियोजन करून घेतो. सो गाईज चला टिटवाळ्याचं काम झालंय. काम असं होतं की पेमेंट पेंडिंग होता. दादा त्या दिवशी हल्दींच्या दिवशी बिझी होता. तो मला बोला दुसऱ्या दिवशी फोन कर लग्नाच्या दिवशी, पण लग्नाच्या दिवशी त्याला डिस्टर्ब करणं मला योग्य नाही वाटलं, कारण गडबड असेल. सो मी नेक्स्ट डेला आलो. दादानी चेक दिलाय मला, बघा 135. टोटल 150 मध्ये शो घेतला होता मी. 15,000 ॲडव्हान्स आला होता. सो आता निघतोय बदलापूरला. खतरनाक हेराफेरी झाली माझी आज. आता मी हा बारवी डॅम रोडला आहे. मला युटर्न मारून तिकडं जायला पाहिजे होतं रायत्यावरून. तो रस्ता मला माहित होता, पण मॅपवरती मी बघितला आणि इकडनं आलो. या साईडनं ह्या कल्याण मुरबाड रोडचं काम चालू आहे, त्याच्यामुळे 2 ठिकाणी असे फाटे होते जे इकडे बारवी डॅम रोडला येणार होते, पण ते दोन्ही पण फाटे बंद. त्याच्यामुळे माझी बेकार हेराफेरी झाली. 2 वेळा युटर्न मारून आलो मी. आत्ता फायनली ह्या बारवी डॅमच्या रोडला लागलोय. बाबा घाट टाईप रस्ता आहे पूर्ण. युटर्न वाईज जाता बघून घ्या हा बारवी डॅमचा व्यंगमय दृश्य. मी इकडे बदलापूरच्या लोकेशनला बारवी डॅमच्या बाजूलाच आहे. तर हा आहे नवरदेव उद्याचा. म्हणजे परवा लग्न आहे त्याचा, उद्या हल्दी आहेत. जागा खूप छान आहे. इथे असेल आपला स्टेज, आणि इकडे बघून घ्या पूर्ण 4ही साईडला एकदम डोंगर आणि डोंगर आहेत. एक साईडला डॅम आहे. खतरनाक कडक थंडी पडत असेल इकडे. छोटासा गाव एकदम. इकडनं बघा पूर्ण बांबूची झाडं आहेत. पूर्ण जंगलच्या जंगल बांबूच्या झाडाचं आहे, आणि ती पण एकदम अशी बारीक बांबू आहेत. मस्तच. सो आता जातो मी घरचा रस्ता पकडतो. रस्त्यात जातानाच आपला वाईल्ड फार्म हाऊस आहे आपला सूरज मुकादम याचा. सो तिथे जाऊन बघतो ते आहेत का कोणी. थोडा वेळ
टाइमपास करून मग निघेन आपल्या घरच्या रस्त्याला. काहीच फार्मला पोहोचलोय पण कोण नाही ते. मला वाटलं असेल सूरज विरज मामा विमा कोणी, पण कोणीच नाही. चला निघतो लगेच, मी नाही टाइमपास करीत इथे. आलो पोटपूजा करायला. अंबरनाथ मॅगडी भेटला आपला फ्रेंड आदर्श. भिवंडीतून आला आता उल्हासनगरला. चल थँक्यू. सो पोटपूजा करून घेतोय आजची आणि त्याच्यानंतर घरी जाणार. घरी जाऊन एक संध्याकाळचा शो आपल्याला चावलांचा. आपले SKT ग्रुपचे करता धरता आपले अमित भाऊ कारभारी याचे चावल येतात. उद्या हल्दी आहेत. उद्या हल्दीनंतर जायला का भेटणार नाही, पण आज चावला निमित्ताने छोटासा शो ठेवला आहे. तो शो आपण व्हिजिट करू. आता घेतो पोटपूजा करून. जिमला सकाळीच जाऊन आलोय, सो जिमचं काय टेन्शन नाही. पोटपूजा झाली, बर्गर खाऊन झाला, त्याच्यानंतर व्लॉग स्टार्ट केला. आता मी मस्त गाडीत पितो आणि निघतो, कारण उशीर झाला. आता वाजले 6:30 होतील आता. सो गाईज पट्टापट घरी पोहोचलो, तयारी केली आणि तसंच निघालोय आणि आता जस्ट पोहोचलोय कल्याणमध्ये सुद्धा. सो बाकीचं व्लॉग करतोय चालू आता शोच्या ठिकाणी पोहोचून. चलो गाईज फायनली पोहोचलो मी इकडे लोकेशनला. बाबा 9:15 वाजले. उद्याचं काम मोठं आहे वाटतं इकडं, बॉक्स आहे. सो गाईज पोहोचलो, पटापट सेटअप लावून घेतला. आता एक पटकन बॅलन्सिंग घेतोय. तांदळांचा प्रॉब्लेम चालू. बोल ना, खरं चालू. ए बाबू घे रे व्हिडिओ बनवा. चला आपल्या आम्ही दादाला घेऊन इकडे वरती या. संकेत भाऊ
दाचा नरुशेठाला नावाचं तिच्या गावात एकच वादा आमचा नरुदादा एकच वादा नरुशेठ दादा एकच वादा आमचा संगीत दादा एकच वादा आमचा संगीत दादा आम्ही भावाचा आहे तो कसं सत्य दादाला नावाचं आम्ही दादाचा आहे तो कसं सत्य दादाला नावाचं त्याच्या गावात एकच वादा आमचा संगीत दादा एकच वादा संगीत रोने नादा एकच वादा आमचा संगीत दादा एकच वादा आमचा नाडू दादा त्याला बेल साऱ्यांची सत आहे त्याला म्हणून दादाला वाल आला आणि मनाने साधा अशी दादाची एकच वादा आमचा नरुश दादा एकच वादा आमचा नरू दादा एकच वादा आमचा नरू दादा दादाला मन गोरगरीब करते दान दाखवू दिलाची बनलय जान दादा माते दादाचा एकही रद एकच वादा आमचा नरुश दादा एकच वादा आमचा नरुश दादा एकच वादा आमचा नरुश दादा किंग मेकर आहेत किती न ओंकार दादाची नाव 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 धन्यवादाने मी कसाला आणले गती धन्यवादाने मी कसाला आणले गती किंग मेकर आहेत किती न मायस दादाची नाव 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 पण बाबू ना भाऊचा पण विषय बनलाय नवा पण बाबू ना भाऊचा पण विषय बनलाय नवा ऊपर वाले की मिली है दुआना आम्ही दादाची झाले हवा ऊपर वाले की मिली है दुआना मायस दादाची झाले हवा चला या ठिकाणी आपल्या दशीची फरमाईश आहे खास चलो काही झालाय पॅकअप लवकरच 12 वाजताच्या आधी पण चांगली कमाई झाली चांगला धंदा झालाय नुसतं 500च्या नोटी आहेत